This conference will now be recorded. एक्सेप्शन आणली. एक्सेप्शनचा खरा अर्थ होतो एरर. जनरली दोन टाईपचे एरर असतात. इन युअर कॉम्प्युटर पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज पॉइंट ऑफ व्ह्यू देर इज टू टाइप्स ऑफ एरर. एक कंपाइल टाइम एरर असते आणि दुसरी रन टाइम एरर. कंपाइल टाइम एरर म्हणजे काय? जी तुम्हाला रोज येते. म्हणजे तुम्ही काहीतरी टाईप करता, स्पेलिंग मिस आउट करता, व्हेरिएबलचा प्रॉपर फॉर्मॅट जो असेल तो तुम्ही चुकीच्या पद्धतीने देता वगैरे वगैरे सगळं असं, किंवा ब्रॅकेट असेल, ह्या टाईपचे जे एरर आहे ते कंपाइल टाइम एरर. किंवा मिस स्पेलिंग केलेलं असेल, बरोबर का नाही, रेंजचं स्पेलिंग समजा चुकलेलं असेल फॉर लूप मध्ये, तर ते कंपाइल होईल का? नाही. ह्या कंपाइल टाइम एरर ही आपली सिली मिस्टेक असते इन युअर प्रोग्रामिंग पॉइंट ऑफ. ह्याच्यात काय तुम्हाला कोणी हेल्प करणार नाही, तुम्हाला तुमचंच ते मॅनेज करायचंय, फाइंड आउट करायचंय एरर कुठे आहे आणि नंतर ते रिप्लेस करायचे जे काय असेल. लक्षात आलं मला काय म्हणायचं नाही. मग कंपाइल टाइम एरर ह्याला कोणी तुम्हाला मदत करणार नाही. दुसरी आहे एरर रन टाइम एरर. दुसरं आहे रन टाइम एरर. रन टाइम म्हणजे काय? एक्झिक्युशन चालू असताना, इंटरप्रिटरचं एक्झिक्युशन चालू असताना जी काही एरर रेज होती त्याला रन टाइम एरर म्हणायचं. एक्झिक्युशन चालू असताना, एक्झिक्युशन चालू असताना जी एरर रेज होती त्याला काय म्हणायचं? रन टाइम एरर किंवा रन टाइम एक्सेप्शन सुद्धा म्हणू शकतो. एक्सेप्शनचा खरा अर्थ होतो एरर. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल ओपनच होते का? ठीक. मी जर तुम्हाला म्हणलं 5/0, व्हॉट इज आन्सर दिस? 5/0. 5/0. चेक युअर कॅल्क्युलेटर, मोबाईल कॅल्सी. तुमच्याकडून हे आन्सर अपेक्षित नव्हतं मला. म्हणजे ऍटलीस्ट 5/0. झिरो झिरो येते. हा, इट गिव्स द एरर ना. येस, मग कसं काय झिरो म्हणताय तुम्ही? हा, म्हणजे अपेक्षित तुमच्याकडून ह्या लेवलला तर अपेक्षा नव्हती मला. आलं लक्षात? ते बाकीचे ठीक आहे, जे फॉय वगैरे असेल ते तर मला वेगवेगळे आन्सर सांगतात दरवेळेस. म्हणजे बऱ्याच वेळा मी पहिल्यांदा क्वेश्चन हा विचारतो. तर 5/0 आपण मॅथ्स मध्ये किंवा आपल्या मॅथ्सच्या टीचरनी पण सांगितलं झिरोने कधी डिवाइड करता येत. आणि आता जर तुम्ही चेक केलं तुमच्या मोबाईल कॅल्सीवर तर इट गिव्ह एरर दाखवते तो. मग तुम्हाला असं वाटेल की मशीन दाखवील, असं दाखवील, कॉम्प्युटर दाखवील का? पायथॉन दाखवील 5/0 केलं? कधीच दाखवणार. आलं लक्षात? मॅथमॅटिक्स मध्ये कुठल्याही लँग्वेज मध्ये, म्हणजे कुठली लँग्वेज असू द्या, त्याच्यात काही चेंजेस केले नाही. लक्षात ठेवा. मॅथचे जे थेरम असेल वगैरे असेल, जे काय जसं मॅथ्स मध्ये आपण शिकतो तेच आहे, फक्त थोडंफार ऍडजस्टमेंट वगैरे राहील, बाकी अदरवाईज दे आर नॉट चेंजेस. कळलं ते? म्हणजे हे लक्षात ठेवा, 5/0 हे कधी आपल्याला झिरो डिवाइड करता येत नाही, म्हणजे कधी आपल्याला झिरोने डिवाइड करता येत नाही. लक्ष द्यायला एक आता मी जाणीवपूर्वक आपण डिनॉमिनेटर कधी झिरो घेत नाही, कारण तो डिनॉमिनेटर आहे आपला झिरो. बरोबर आहे का? न्यूमरेटर झिरो असला तरी काही प्रॉब्लेम्स नाही, पण डिनॉमिनेटर आपण कधी झिरो घेत नाही. कधी कधी काय होतं, आपलं असं एवढं कॅल्क्युलेशन होतं की त्या केसमध्ये आपली ती डिनॉमिनेटरची व्हॅल्यू मे बी पॉसिबिलिटी झिरो येण्याचे चान्सेस असतात, आणि त्या केसमध्ये ही एरर फायरिंग होते. समजा आता मी ठीक आहे, मी असं इनपुट घेतोय, लक्षात येईल तुम्हाला, इंट, आणि इथं म्हणतो एंटर द व्हॅल्यू, एंटर द व्हॅल्यू. So I'll be take a B. So I'll be take enter the value. Okay. आणि इथं मी काहीतरी करतो C is equal to A divided by B. Okay. आणि इथं काहीतरी करतो print C. असं इथं दाखवतो. Value is. ओके, असं काहीतरी दाखवलेलं. आता ठीक आहे, मी रन केला. What is this?
ते राहिलं, काय राहिलं? इनपुट राहिले ना, इनपुट, नंतर इथे इनपुट, फाईव्ह टाकतोय आणि 0 टाकतोय. काय आलं एरर? आले? येस और नो? काय एरर आला? डिव्हिजन बाय 0. मी आताच म्हणलं की कॅल्क्युलेटर जर तुमचा एरर दाखवत असेल तर कॉम्प्युटर तुम्हाला चुकीचं म्हणजे जे काय असेल तेच आन्सर दाखवेल जे कॅल्क्युलेटरवर येते. फक्त इथे एरर काय ते त्याच्या हिशोबाने त्याने मानलेली. ही जी काय एरर आहे दिस इज कॉल्ड एज अ रन टाइम एरर. ही एरर आपण व्हॅल्यू टाकल्यानंतर एरर आलेली. दिस इज नॉट अ कंपाईल टाइम एरर. कंपाईल टाइम म्हणजे इंटरप्रिटरची एरर नाही. एक्झिक्युशन चालू असताना तुम्ही व्हॅल्यू टाकली आणि त्या व्हॅल्यू 0 असल्यामुळे इट गिव्स द एरर. लक्षात येईल. सो दिस इज नथिंग बट द एक्सेप्शन्स. ह्याला रन टाइम एक्सेप्शन म्हणायचं. काय म्हणायचं याला? रन टाइम एक्सेप्शन म्हणायचं. आलं लक्षात? रन टाइम म्हणजे काय? एक्झिक्युशन चालू असताना एक्सेप्शन किंवा ती एरर रेज केलेली असेल. आता डिव्हिजन बाय 0 ही जी काय आहे ही मला जी एरर आलेली आहे, हा ऍक्च्युली हा क्लास असतो. हा क्लास आहे आणि हा त्याचा मेसेज आहे. आलं लक्षात? कारण बऱ्याच वेळा आपल्याला ह्या एरर अशा येतात, रन टाइम एरर. त्यामुळे ह्या एरर आपल्याला आता जवळजवळ कळल्या पाहिजे. आता प्रश्न असा आहे की एक्सेप्शनचा अर्थ मी एरर सांगितला की एक्सेप्शन. आता एक्सेप्शन म्हणजे काय किंवा काय आहे ते आता मी सांगितलेले. आता तुम्ही म्हणता की इथं सर डिवाइड बाय 0 आलं तरी काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे? इश्यू बरेचसे आहे. लक्ष द्या. कुठली गोष्ट जर आपल्या लाईफ मध्ये अचानक घडली तर त्याचा इम्पॅक्ट खूप जाणवतो. मी काय बोललो ते लक्षात आलं ते? म्हणजे डेली रुटीन चालू आहे, रोज येताय शिकताय वर चालू, पण अचानक काही वाईट घटना जर आपल्या आयुष्यात अचानक घडली तर त्याचा इम्पॅक्ट बेकार जाणवतो. आलं त्याचा इम्पॅक्ट बेकार जाणवतो. म्हणजे कारण सगळं व्यवस्थित चालू होतं आणि अचानक बिघाड झाला. लक्षात येतं? त्याचा इम्पॅक्ट लाईफ मध्ये आपल्याला इनडायरेक्टली इफेक्ट होतो. जरी आपण म्हणलं नाही म्हणलं वगैरे वगैरे म्हणलं तरी इनडायरेक्टली इफेक्ट होतो. तसं इथं मी रन टाइम एक्सेप्शन इथं आलेली किंवा रन टाइम एरर मला इथं त्यांनी फेकलेले. तर ज्यावेळेस प्रोग्राम मध्ये अशा जर रन टाइम एरर येतात त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. कारण रन टाइम एरर म्हणजे काय? इथं ज्यावेळेस तो येतो, समजा आता ए ची व्हॅल्यू तुम्ही 5 घेतली आणि बी ची व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर ह्या केसला काय होईल? तो डायरेक्टली बाहेर येतो. डायरेक्टली बाहेर ऍबनॉर्मली तो बाहेर येऊन तो डायरेक्ट एरर राग एरर तो स्क्रीनवर फेकतो असं समज. ऍबनॉर्मली म्हणतो. ऍबनॉर्मली म्हणतो, नॉर्मली नाही म्हणतो. ऍबनॉर्मली डायरेक्ट तो बाहेर येतो आणि डायरेक्टली व्हॉट एव्हर ती एरर असेल डायरेक्ट स्क्रीनवर फेकून देतो. ऍबनॉर्मली म्हणले. आणि ह्या ऍबनॉर्मली मुळे काय होतं? आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअर मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सॉफ्टवेअर ज्याच्यात आहे त्या ओएस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ओएस ज्याच्यावर आहे हार्डवेअरवर इश्यू येऊ शकतो. म्हणजे हे सगळे साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस होऊ शकतात किंवा पॉसिबिलिटी आहे. असं नाही म्हणत आता कुठं तुम्ही म्हणता की आता सर एरर आली कुठं काय प्रॉब्लेम झाला, आमचं सॉफ्टवेअर व्यवस्थित झालं. मी म्हणलो पॉसिबिलिटी म्हणले. जसं एखाद्याच्या लाईफ मध्ये एखादी घटना घडल्यानंतर पॉसिबिलिटी म्हणतो की त्याच्यात इम्पॅक्ट होईल किंवा नाही होईल. लक्ष इम्पॅक्ट होईल किंवा नाही होईल? कदाचित होणारही नाही. लक्ष कदाचित होणारही नाही. लक्ष येते मला काय म्हणायचंय? मग तसं इथं मी म्हणतोय की इथं पॉसिबिलिटी तुमचं जे काही आता ज्याच्यावर सॉफ्टवेअर आहे ज्युपिटर किंवा पायचार्म्स असेल ते त्याच्यावर काहीतरी इश्यू होऊ शकतो. ते आता असं वाटेल की अरे आता चालत होतं ना आता लगेच कसं काय प्रॉब्लेम झाला किंवा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काही इश्यूज किंवा माल फंक्शनिंग काहीतरी होऊ शकतं किंवा हार्डवेअरवर काही इश्यूज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं सिस्टीम अनस्टेबल मध्ये जाण्याची शक्यता आहे. लक्षात म्हणजे हे साईड इफेक्ट इनडायरेक्टली होऊ शकतात. कशामुळे? रन टाइम एरर बिकॉज ऑफ अरायझिंग अ रन टाइम एरर्स. कळते का? बिकॉज ऑफ अरायझिंग अ रन टाइम एक्सेप्शन. व्हॉट इज माय पॉइंट्स इन डायरेक्टली? मग ह्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग हे मेकॅनिझम वापरणं गरजेचं. लक्षात एक्सेप्शन हँडलिंग काय मेकॅनिझम इम्प्लिमेंट करणं गरजेचं. लक्षात आलं मला काय म्हणायचं इनडायरेक्टली? येस और नो? मग ह्यानी काय होईल? तुम्हाला हँडल करायचंय, तो हँडल नाही करणार. एरर आली तर तुम्ही हँडल करायचंय, तुम्ही शो करायचं. म्हणजे त्याच्यापर्यंत जाऊनच द्यायचं नाही. कुणापर्यंत?
सिस्टीम पर्यंत जाऊनच जायचं. लक्षात द्या का एरर आली तुम्हीच ते रिसिव्ह करायचं, तुम्हीच ते डिस्प्ले करायचं. डिस्प्ले मध्ये युजरला कळून जाईल की काय ही एरर. आता ही एरर कोणी फेकली? सिस्टम माझ्या इंटरप्रिटरने फेकली. आणि ती एरर काय झालेली अचानक फेकलेली, ऍबनॉर्मली फेकलेली. लक्षात येतं का ऍबनॉर्मलीचा अर्थ कळला का नाही? लक्षात येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणलं की तुमची आता समजा डिग्री तुमची 4 वर्षाची आणि तुम्ही मधूनच सोडून दिली. इज इट ऍबनॉर्मल? म्हणजे तुमचं काय झालं फायनान्शियल इश्यू प्रॉब्लेम झाला, टाइम गेला, सगळं झालं, किंवा काही जणांनी 4th इयरला आल्यानंतर सोडून दिली. म्हणजे हा फायनान्शियल असेल, इकॉनॉमिकल असेल वगैरे वगैरे, किंवा तुमचं टाइम पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तर लॉस झालेला असेल बरंच. कारण ऍबनॉर्मली तो तुम्ही आलेला बाहेर. एखाद्याने काय ठीक आहे माझं मी फेल झाला तरी चालेल, पण मला डिग्रीचे 4 वर्ष कंप्लीट करायचे. फेल झाला तरी चालेल. दिज आर नॉर्मली टर्मिनेशन. दिज आर नॉर्मली टर्मिनेशन. ठीक आहे फेल झाला तरी चालेल. 4 चे 5 वर्ष लागू दे, 4 चे 6 वर्ष, पण मी कंप्लीट करणार. किती मला एरर येऊ दे मी कंप्लीट करणार. म्हणजे हे नॉर्मली टर्मिनेशन. ह्याच्यामुळे काही तोटा होणार नाही. क्लिअर कट दिसते. लक्ष येते मला काय म्हणायचंय. पण तसं ही एरर डायरेक्ट फेकल्यामुळे सिस्टीम मध्ये जे माल फंक्शनिंग किंवा जे काही इश्यूज होण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती जी काही अवॉइड करायची असेल तर आपल्याला कुठलं मेकॅनिझम वापरायला लागेल? एक्सेप्शन हँडलिंग मेकॅनिझम वापरायला. कुठलं मेकॅनिझम? एक्सेप्शन हँडलिंग. लक्ष येते काही नाही? एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे ते तुम्हाला हँडल करायचं. आता तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला त्यांनी जे काही सिंटॅक्स सांगितलं की त्या फॉर्मॅट सांगितलं त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते लॉजिक लिहायचं किंवा तुमचा जो काही कोड आहे तो कोड लिहायचा. जे लॉजिक सांगितले की जे काही फॉर्मॅट सांगितले त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते काय लिहायचं? कोड लिहायचं. आता समजा तुमचा आता रोल काय ते मी फक्त सांगतो, मग मी नंतर वरच्या टॉपिक वर येतो. तुम्ही हे जे काय लिहिलेलं आहे, हा कोड जो काय लिहिलेला आहे, हा कोड काय टाका एका फॉर्मॅट मध्ये टाका की तो फॉर्मॅट काय करून उद्या जर रन टाइम एरर आली की तो फॉर्मॅट रिसिव्ह करेल. तो फॉर्मॅट म्हणजे तुमचा असणार. तो कसा यूज करायचा आहे ते सांगतात, ते लँग्वेजने सांगितलेले. जर एरर आली तो रिसिव्ह करेल आणि नंतर आपण डिस्प्ले करणार. म्हणजे आपणच रिसिव्ह करणार आहे, म्हणजे आपलं तो फॉर्मॅट रिसिव्ह करणार आहे आणि नंतर डिस्प्ले. फक्त आता तुमचा रोल काय ते मी सांगतो. हे जे लॉजिक तुम्ही लिहिता प्रत्येक टायमाला हे कशात लिहायचं? आता ट्राय मध्ये लिहायचं. कशात लिहायचं? ट्राय मध्ये लिहायचं. जे लॉजिक आहे ते लिहायचं. लॉजिक मी म्हणतोय जे लॉजिक आहे ते लॉजिक कशात लिहायचं? ट्राय ब्लॉक मध्ये लिहायचं. ब्लॉक म्हणजे इंडियन आलं इंडिया. आता ठीक आहे ट्राय लिहिल्यानंतर लिहिल्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही तुमचं लॉजिक असेल ते तुम्हाला जेवढं लिहायचं असेल ते तेवढं लिहायचं. जे काही लॉजिक असेल ते तेवढं लिहा. जेवढं तुमचं लॉजिक येते, जे काय तुमचं लिस्ट असेल, टपल असेल वगैरे वगैरे ते लिहा. झाल्यानंतर काय करा, एक ब्लॉक लिहा ज्याच्यामध्ये उद्या जर एरर आली ती एरर ह्या ब्लॉक मध्ये काय होईल? रिसिव्ह होईल आणि डिस्प्ले. आलं लक्षात? ती एरर ह्या ब्लॉक मध्ये आलेली असेल आणि ती रिसिव्ह झालेली असेल. आता ह्याच्यामध्ये मी कसं इम्प्लिमेंट करतो ते बघा. इथं मी एक्सेप्ट हे करतोय, तर लिहितोय फक्त एक्सेप्शन लिहितो. काय लिहितोय? एक्सेप्शन हा क्लास आहे कॅपिटल मध्ये टाकलेला असं समजा. एक्सेप्शन आणि लिहिल्यानंतर मी काय करतो, इथं तुम्हाला काय एरर लिहायची असेल काय किंवा तुम्हाला पद्धतीने जी काय एरर लिहायची असेल ती एरर तुम्ही लिहू शकता. सिंपल मॅनरने लिहितोय, जास्त लिहित नाही. जे काय असेल ते प्रिंट असं काहीतरी लिहितोय. असं लिहिलं. ठीक झालं. ह्याच्यात काय केलं समजा असं, ह्याला काय आपण केलं ह्या फॉर्मॅट मध्ये टाकलं. आलं लक्षात? तर ह्या फॉर्मॅट मध्ये जर तुमची एरर आली, ती एरर तुमच्या ह्या ब्लॉक कडे जाईल आणि ह्या ब्लॉक मध्ये जे काही स्टेटमेंट लिहिलेलं आहे एररचं ते डिस्प्ले. म्हणजे ही एरर आपण जे मगाशी एरर आली ती आपण स्वतः हँडल करतो. जी एरर मगाशी आली ती कोण हँडल करतोय? आपण हँडल करतोय. आता मी जर रन केला परत, तर मी 5 देतोय, काय दिसतंय ते बघा. आले मध्ये बरंचसं काय होतं ते गेलेलं. ही एरर कुणाची? आपली का त्याची? हा आपण हँडल केली. एरर आलेली आहे पण काय केलं आपण त्याच्या बदले आपला मेसेज दाखवलेला. पण त्याला कूल केलं, बाबा तू ठीक आहे आले ना एरर, बाबा एरर आली, इथे एरर आली तुमची. ए ची व्हॅल्यू 5 घेतली, बी ची व्हॅल्यू 0 घेतली, इथे एरर आली, ती एरर डायरेक्ट थ्रो केली. थ्रो केल्यानंतर तो काय करतो? एक्सेप्ट ब्लॉक कडे जातो. कुठे जातो?
एक्सेप्ट ब्लॉककडे, जसं त्या सीपीपी मध्ये कॅच म्हणतात, सीपीपी मध्ये किंवा जावा मध्ये कॅच म्हणतात. मग ह्या एक्सेप्ट ब्लॉककडे गेल्यानंतर ही एरर ह्याला मिळाली, यांनी रिसिव्ह केली. ह्याच्यात काय आपण ते नंतर बघूच आहे. आता बेसिक पहिल्यांदा समजून घ्या. ह्या एक्सेप्ट कडे गेली आणि एक्सेप्ट कडे गेल्यानंतर हा मेसेज जो आला तो शो केलेला आहे. लक्षात येणार. आता मी जर सगळं व्यवस्थित केलं, व्यवस्थित म्हणजे मला काय म्हणायचंय, इथं मी 4 टाकलं आणि इथं 2 टाकलं, एरर येईल का आता? हा, एरर येईल? 4/2 एरर येईल का? आले का? पुढे एरर आली का? नाही. इथं आला, ए ची व्हॅल्यू 4 घेतली, बी ची व्हॅल्यू 2 घेतली, तर 4/2 यस, प्रॉपर आन्सर आहे. इथं डिस्प्ले झालं. एरर नसेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. कळते का? एरर नसेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. व्हॉट इज माय पॉइंट? आले, एरर नसेल तर हा ब्लॉक नेव्हर एक्झिक्यूट. लक्षात येते. मग आता तुमचा रोल काय आहे? तुमचा रोल आहे, जे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट करता त्यावेळेस तुम्ही जे काही तुमचं लॉजिक आहे ना, ते ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक मध्ये टाकायचं. कुठे टाकायचं? इट इज ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक. इट इज अ गुड हॅबिट. हा, नाही, हा बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे एरर येईल किंवा नाही येईल. आता इथं जर मी बी ची व्हॅल्यू समजा, असं समजा तुमचं काहीतरी कॅल्क्युलेशन होते आणि त्यावेळेस चुकून कॅल्क्युलेशन करता करता बी ची व्हॅल्यू 0 झाली, तर त्या केसला लगेच एक्सेप्ट ब्लॉक मध्ये जाईल. आणि जर नाही झाली तर तुमचं जे काही नॉर्मल स्टेटमेंट असेल ह्याच्या आतमधचं ते एक्झिक्यूट होईल. कळते का? म्हणजे तुमचा रोल काय? फॉर्मॅट मध्ये लिहून आता फॉर एक्झाम्पल एका वाक्यात सांगतो, लगेच कळून. जर प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटी विचार केली तर म्हणजे त्याला तोडच नाही. आजूबाजूला त्याचे सगळे ते बॉक्सर वगैरे समथिंग असतात, बरोबर घेणार. म्हणजे ते एवढे का खर्च करतात त्यांना माहिती. खर्च केले नाही, पण तो मोस्ट व्हीआयपी पर्सन, हा त्याच्यापासून धोका होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट. लक्षात, पण येऊ नये म्हणून यू हॅव टेक अ प्रिकॉशन. बरोबर का? त्याच्याबरोबर छोटीशी बॅग असते, ती बघितली पण असेल तुम्ही. ते बॉक्सर जे असतात त्यांची ती बॅग असते, त्या बॅग मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रोटेक्शन वगैरे सगळं आहे ते लगेच. म्हणजे त्यांना ते ट्रेन केलेलं असतं. आजूबाजूचे जे त्याचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, म्हणजे ते त्यांना ट्रेन केलेलं असतं. म्हणजे त्याचा फायदा होईल नाही होईल माहित नाही. आलं लक्षात घ्या. पण त्या फॉर्मॅटमध्ये त्याला राहणं गरजेचं आहे. नाही केलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. लक्षात येते का नाही? म्हणून इथं आपलं काम काय? आपल्याला बघा, एरर येईल नाही येईल माहित नाही, पण आपण त्या फॉर्मॅट मध्ये लिहिण. ते कसं लिहायचं अजून बघू नंतर. मी फक्त एक ट्रायल पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितलं की बाबा हे कसं मॅनेज करायचं. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही जे काही प्रोजेक्ट वर्क करता, रिअल लाईफ मध्ये जे काही काम करतात, ते ऑलवेज यू हॅव यूज इन अ ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक. आलं लक्षात? ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक. आलं लक्षात? इट इज अ गुड हॅबिट. आता जर जावा टेक्नॉलॉजी म्हणलं किंवा जावा असेल किंवा अजून काही XYZ टेक्नॉलॉजी असेल, तर त्याच्यात कंपल्सरी ट्राय करायचं. म्हणजे मोस्टली जावा तर, कारण ते असं स्ट्रिक्टली सांगितलेलं, तिथं तर तुम्हाला कंपल्सरी लिहायलाच लागतं ट्राय कॅच वगैरे. म्हणजे ते कंपायलरच होत नाही त्या केसला, तिथं कंपायलरच होत नाही जावामध्ये. जर तुम्ही ट्राय कॅच नाही लिहिला, मोस्ट केसेस मी म्हणतोय कंपायलरच होत नाही. रन एक्झिक्युशन तर दूरची गोष्ट, तो म्हणतो कंपल्सरी लिह म्हणतो. तसं बाकीच्या लँग्वेज मध्ये एवढं काय की सांगितलं नाही की कंपल्सरी लिह. आलं लक्षात? एवढं कंपल्सरी आपल्याला काय सांगितलं नाही, कारण आता पण आपण इतके प्रोग्राम केले तर कुठे आपण ट्राय कॅच लिहिले. आलं लक्षात? पण इट इज अ गुड हॅबिट. इट इज अ गुड हॅबिट फॉर द प्रोग्रामिंग पॉइंट. इट इज अ गुड हॅबिट फॉर अ प्रोग्रामिंग पॉइंट. व्हॉट इज माय पॉइंट इनडायरेक्टली? त्यामुळे तुमचा रोल इथं समजून घ्या. तुम्हाला जास्त डोकं नाही चालवायचं, तुम्ही फक्त लॉजिक ट्राय मध्ये लिहायचं आणि जी एरर डिस्प्ले होणार आहे ती कुठल्या ब्लॉक मध्ये द्यायची? एक्सेप्ट ब्लॉक मध्ये द्यायची. बस तुमचं लॉजिक आहे. ते एक्सेप्ट ब्लॉक कसा लिहायचा, ट्राय मध्ये अजून काही चेंजेस आहे ते बघू नंतर. त्या कन्सेप्ट मध्ये शिकायचं. फक्त मी एक टू द पॉइंट सांगितलं की तुमचा रोल काय असला पाहिजे. आलं लक्षात? तुमचा रोल काय असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये
थोडस असं लिहितो. काय आलं? काय दिसलं? मी हा मेसेज काढलेला आहे, वाटलंच असं म्हणतो जाऊ दे. ई फक्त दिसतो. नीट बघा जरा, ज्यांचं जावा झाले त्यांना कळलं. डिव्हिजन बाय 0. हा मेसेज कोणाचा आहे? नाही नाही नाही, मगाशी मी हाताने लिहिलं होतं ना, आता हाताने लिहिलंय का? नाही. हा मेसेज कोणाचा आहे? ई मध्ये आलेला आहे. जो मगाशी फेकत होता ना तो बाहेर, डिव्हिजन बाय 0, तो एरर आहे. कळतंय का यांना? मगाशी नाही का सांगतो. मगाशी जो काय एरर जो फेकलेला आहे तो एरर इथं आलेला आहे. आता इथं कसं होतं ते बघा. मी 5 घेतलं, इथं 0 घेतलं. 5 डिवाइड बाय 0 काय आला? एरर काय आली? डिव्हिजन बाय 0, त्याची एरर. मग ही एरर थ्रो केली. जर तुमचा एक्सेप्ट ब्लॉक असेल, एक्सेप्ट ब्लॉक मध्ये ती एरर थ्रो केल्यानंतर ई मध्ये रिसिव्ह केली जाईल. लक्षात घ्या, एकाने थ्रो केल्यानंतर तुम्ही कॅच करता, तशी या ई ने कॅच केली ती एरर. आलं लक्षात? ई म्हणजे एक प्रकारचा ऑब्जेक्ट आहे, काही नाव द्या, आणि मग ही कॅच केलेली एरर आहे ती मी प्रिंटनी डिस्प्ले केली. कॅच केलेली जी एरर आहे ती मी काय केलेली? प्रिंटने डिस्प्ले केली. गॉट इट माय पॉइंट्स? लक्षात आलं काही नाही? म्हणजे तुमचा रोल काय आता? मगाशी काय झालं होतं, मी डिव्हिजन बाय 0 लिहिलं, पण त्याच्यापेक्षा वेगळी एरर येऊ शकते ना रन टाइम एरर. का एकच एरर येणार आहे का डिव्हिजन बाय 0? रन टाइम एरर भरपूर आहे ना. येस ऑर नो? लक्षात येते का नाही? मग उद्या त्याच्यापेक्षा जर वेगळी एरर आली की मग तोच मेसेज दाखवणार का डिव्हिजन बाय 0? मग तुम्ही, म्हणून मी काय केलेलं इथं, काय केलं, ई लिहिलं, म्हणजे जो काही ई मध्ये जी एरर असेल ती डिस्प्ले. डिव्हिजन बाय 0 असू द्या, अरेचे रिलेटेड असू द्या, इंडेक्सचे रिलेटेड असू द्या, कुठली एरर असू द्या, ती एरर दॅट कॅन बी डिस्प्ले. व्हॉट इज माय पॉइंट्स? येस ऑर नो? आता हा ब्लॉक माझा परफेक्ट झाला. ईचा अर्थ कळला. ई म्हणजे रिसिव्ह केला जाईल. इथं जी काय जिथं एरर आलेली आहे, जिथं एरर आलेली आहे ती एरर ज्यात आम्हाला थ्रो होईल, इम्प्लिसिटली थ्रो केली जाईल. इम्प्लिसिटली थ्रो केल्यानंतर हु आर रिसिव्ह? इन युअर एक्सेप्ट ब्लॉक. इन युअर एक्सेप्ट ब्लॉक. एक्सेप्ट ब्लॉक मध्ये कोण आहे बाबा? ई. ह्याच्यावर मला काय आहे ते नंतर बोलायचं. हा ऍक्च्युली क्लास आहे आणि हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. तर ह्या ई मध्ये तो रिसिव्ह केला आणि ती ई ची जी काय व्हॅल्यू आहे, यू हॅव टू डिस्प्ले ऑन युअर मॉनिटर. You have to display on a monitor. Monitor डिस्प्ले केल्यानंतर you have to look like this division by 0. कळलं इनडायरेक्टली? फक्त ती एरर मगाशी जो राग फेकत होता, ती एरर मी काय केली आता? कॅच केली, एक्सेप्ट ब्लॉक मध्ये कॅच केली आणि मग माझ्या ब्लॉक म्हणून ती डिस्प्ले केली. कळलं का इनडायरेक्ट? लक्षात आलं मला काय म्हणणं? माझ्या ब्लॉक थ्रू काय केली? डिस्प्ले केली. मगाशी कसं होत होतं? ट्राय कॅच नव्हतं, डायरेक्ट फेकत होतं. आणि डायरेक्ट फेकत असल्यामुळे काय होऊ शकतो? इश्यू क्रिएट होऊ शकतात. कळतंय का इनडायरेक्ट? पॉईंट समजून घ्या. जर एखादा टॉपर मुलगा असेल आणि एकदम तो कन्सिस्टन्सी त्याचा रेकॉर्ड चांगला असेल, अचानक त्यांनी रिझल्ट बघितल्यानंतर 2 बॅक झालं, 2 बॅक गेलेले असे, त्याचं मनस्थिती काय जाईल? खराबच होईल ना. बरोबर आहे? त्याची मनस्थिती चांगली राहणार आहे का? अरे मी आतापर्यंत टॉप होता ना, अचानक म्हणजे पास पण नाही, माझे 2 विषय बॅक गेले. मग आता त्याच्या न कळत त्याच्यावर साईड इफेक्ट होऊ शकतो. कारण तो आतापर्यंत कन्सिस्टन्सी मध्ये आहे. बरोबर का नाही? त्याचं कन्सिस्टन्सी रेकॉर्ड चांगलं आहे इनडायरेक्टली, आणि अचानक जर हा प्रॉब्लेम झाला तर मग इश्यू येऊ शकतात. पण त्याच मोमेंटला जर रिझल्ट घेतल्यानंतर त्याच्या आजूबाजूला मित्रमंडळी असतात किंवा काय असतात, त्यांनी समजावलं ठीक आहे अरे 2 गेले, इट्स ओके, नेक्स्ट एक्झामला तू रिकव्हर कर. बरोबर का नाही? त्याला एक मोटिवेशन दिलं. काय केलं? त्याला मोटिवेशन दिलं. म्हणजे तो ज्या झोन मध्ये जाणार होता की त्याला अवॉइड केलं. कळलं का? म्हणजे जे आजूबाजूचे जे होते ते आपले काय झाले? ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक झाले. काय झाले? ट्राय नाही. म्हणजे जसं काय त्यांनी त्याचं वाटून घेतलं आणि त्याला चांगला मोटिवेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं की बाबा आता झालं गेलं, संपलं, तू नेक्स्ट एक्झामला चांगला अभ्यास कर, अजून टॉप करशील. इनडायरेक्टली थोडस त्याला मोटिवेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू त्याला बाकीच्यांनी बोलले, तर त्याचा तो कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे तो डिप्रेशन मध्ये गेला. डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर काही होऊ शकतो, त्याच्या शरीरावर काही इफेक्ट होऊ शकतो. आलं लक्षात? काही इफेक्ट होऊ शकतो. कळतं की नाही? मी मे और मे नॉट बी बोलतो. आलं लक्षात? तसं सिस्टीम मध्ये पण उद्या जर एक्सेप्शन मी नाही वापरलं
तर इट मे और मे नॉट बी म्हणतोय. हे होऊ नये म्हणून यू हॅव टू टेक अ प्रिकॉशन. आल्यास आणि यू हॅव टू हँडल द ओनली रन टाइम एरर. यू हॅव टू हँडल द ओनली रन टाइम एरर. कुठला एरर हँडल करणार आहे आपण? रन टाइम एरर. कुठला एरर हँडल करणार आहे? रन टाइम एरर हँडल करणार. गॉट इट माय पॉइंट? कुठला एरर? रन टाइम एरर. येस 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 येस. हा म्हणजे एक्सेप्शन ब्लॉक म्हणजे रन टाइम एरर आली तर येणार आहे. बळच म्हणजे असं एरर नाही आली तर नाही दाखवणार. कळतं की नाही? कळलं अर्थ? आता मी इथं काही एरर सांगतोय जेरॉक्स मध्ये. हा हा म्हणून तर आता म्हणलं ना, मला माहिती नाही म्हणून तर मी इन जनरल लिहिले ना आता. हा इन जनरल लिहिले. मागाशी काय लिहिलं होतं मी खाली? हा मागाशी डिव्हिजन बाय 0 होतं, कारण मला गॅरंटी माहिती आहे तीच एरर आहे. पण ज्यावेळेस यू हॅव टू डोंट नो what error you have to raise that this in your execution point of view. पण त्या केसमध्ये you have to write in a general point of view. आलं मग त्या केसमध्ये मी हाच ब्लॉक लिहिणार. कळलं काय? मग ह्याच्यात कुठली एरर येऊ दे तुमची. आलं लक्षात? मगाशी जे मी वापरलं तर स्पेसिफिक डिवाइड बाय 0 मी स्पेसिफिक शब्द लिहिला होता. उद्या जर भलतीच एरर आले आणि तुम्ही दाखवले डिवाइड बाय 0 ते मग पटेल का? नाही ना. मगाशी ते मी फक्त समजण्यासाठी दाखवलं होतं. नंतर मी चेंजेस केले. लक्ष द्या इनडायरेक्टली. त्यामुळे हा पॉइंट टेक्निकली समजून घ्या. आता ह्याच्यामध्ये मी येतोय. आता ह्याच्यात कुठलं जस्ट रीड आउट दिस डेफिनेशन. जस्ट रीड आउट दिस. प्रोग्राम नंतर लिहा, देतो वेळ द्या. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ दिस? कन्सेप्ट महत्वाचा आहे. रिअल टाइमला वापरायला लागेल. ज्यावेळेस तुम्ही कोर डोमेनवर स्टडी करता त्यावेळेस तुम्हाला हे गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट वर्क करता, आय थिंक दॅट मी डेटा सायन्स मध्ये कधीच वापरलेलं नाही, कारण ते कोड कसे वेगळेच असतात. म्हणजे ऍक्च्युली वापरायला पाहिजे पण नाही वापरले किंवा ते ध्यानात नाही राहत करताना. एक्सेप्शन म्हणजे एरर म्हणजे रन टाइम एरर. म्हणजे प्रोग्रामचा एक्झिक्युशन असताना चालू असताना समवॉट तुमच्या कोडमध्ये काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी होती आणि ती ऍक्टिव्हिटी मध्ये दे विल बी रेज द एरर. व्हॉट इज माय पॉइंट? दे विल बी रेज द एरर आणि ती एरर इज नथिंग बट द रन टाइम. एरर इज नथिंग बट द रन टाइम. व्हॉट इज माय पॉइंट इन डायरेक्टली इन दिस? मी आता एक्सेप्शन फक्त रन टाइम एररवर बोलतोय. मी कंपाईल टाइम एररवर बोलत नाही. कळतंय का? कंपाईल टाइम एरर नाही तर उद्या म्हणतात चालत नाही आमचं स्पेलिंग मिस्टेक झालं सांग, असलं तरी होणार नाही आणि ह्याच्या बाबतीत कुठलं काही निघणारही नाही. लक्ष देते का नाही? स्पेलिंग मिस्टेक किंवा तुमच्या एरर आहे, तुमच्या एरर आहे. ज्या तुमच्या एरर आहे ते शेजारचे एरर नसणार आहे. त्यामुळे ह्याच्यावर काही असं होणार नाही. ते डिपेंड करत तुमच्या कंपायलर किंवा इंटरप्रिटरच्या स्मार्टपणावर की बाबा एरर पिन पॉईंट करणे. आलं लक्षात? एवढं तो करू शकतो एक्झिक्युशन झाल्यानं. त्यामुळे कंपाईल टाइम एरर इज नॉट हँडल दिस. आलं लक्षात? ओनली रन टाइम एरर. लक्षात येतं का? म्हणजे एक्सेप्शनचा कन्सेप्ट जो आहे these are related with the runtime errors. They not handle the compile time error. What is my points in there? Remember this point. It is very very important. लक्ष झालं indirectly. मग आता जसं मी आता वापरलं अशा ह्याच्यामध्ये पायथॉन मध्ये काय केलेलं त्यांनी वेगवेगळे एक्सेप्शनचे क्लासेस तयार केलेले असे. ही एरर आली की ही क्लास. बघा आता मी इथं असं काहीतरी दाखवतो इथं परत एकदा. काढून टाकतो. इथं मी जस्ट डिस्प्ले दिस. जे मी मागाशी पहिल्यांदा केलं होतं 5 किंवा 4 डिवाइड बाय
0. हे दिसतंय हा मेसेज, मगाशी जो मेसेज त्यांनी डिस्प्ले केला ईचा, हा जो काय मेसेज आहे हा झेड कॅपिटल आहे, दिसतोय 0 डिव्हिजन एरर. झेड काय कॅपिटल, हा क्लास आहे, हा काय क्लास आहे. म्हणजे पायथॉननी काय केलेले, जे जे एरर आहेत त्यांचे क्लासेस डिझाइन केलेले, जे जे एरर आहे त्यांचे काय केलेले क्लासेस डिफाइन केलेले. म्हणजे आता मी हेच काय एक्झाम्पल सांगतो कारण हे एक्झाम्पल आपल्याला जरा फॅमिलियर, डिवाइड बाय 0 अशा भरपूर एरर आहे. आलं लक्षात, अशा भरपूर एरर आहे. पायथॉननी काय केलेले त्यांचे एक्सेप्शन क्लासेस तयार केलेले. काय केलेले मी काय म्हणतो, एक्सेप्शन क्लासेस तयार केलेले. व्हॉट इज माय पॉइंट, मग असे भरपूर एक्सेप्शन क्लासेस आहे. मग सिच्युएशन आले की काय होतो की त्याचा क्लास आणि त्याची एरर अशा फॉर्मॅटमध्ये तो रेज करतो, डिस्प्ले करतो. आलं लक्षात, म्हणजे तुम्ही काहीतरी मिस्टेक केली किंवा रन टाइम एक्झिक्युशन करताना काही इश्यू झाला तर तो बघतो की मिस्टेक साठी कुठला क्लास डिझाइन केलेला आहे किंवा कुठला क्लास हँडआउट केलेला आहे किंवा कुठला क्लास हँडल करतो हे तो बघायचा प्रयत्न करतो. मग त्याला लक्षात आलं की ही डिवाइड बाय 0 आहे, म्हणजे याचा अर्थ कुठला आहे 0 डिव्हिजन एरर हा क्लास आहे. मग त्या क्लास मधला कुठला मेसेज आहे तो इथे डिस्प्ले करून द्या. कळला अर्थ इनडायरेक्टली. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झिक्युशन चालत असतं. म्हणजे याचा अर्थ पायथॉननी काय केलेले जेवढे क्लासेस आहे, म्हणजे जेवढे पॉसिबिलिटी जे जे एरर आहे त्यांचे क्लासेस डिझाइन केलेले. काय केलेले क्लासेस डिझाइन केलेले आणि त्यांचे ते क्लासेस तो काय करतो ज्यावेळेस तुम्ही ट्राय कॅच नाही लिहित किंवा ज्यावेळेस लिहिल किंवा नाही लिहिल व्हॉट एव्हर दिस, त्या टायमाला ते तो क्लास आणि ती एरर जी काय असेल तुमची डिस्प्ले, तो क्लास आणि ती एरर त्या टायमाला काय डिस्प्ले होते. गॉट इट माय पॉइंट्स इनडायरेक्टली. म्हणजे क्लासचं नाव काय असेल जे काय असेल आणि जो काय मेसेज असेल तो इथे दिसतो. लक्ष आलं इनडायरेक्टली. आता आपला फोकस ह्याच्यावर. मग ह्याच्यात असे कुठले कुठले एरर आहेत, असे कुठले कुठले एरर क्लासेस पायथॉनने डिझाइन केलेले ते आपल्याला थोडंफार नॉलेज असलं पाहिजे. आल्याचे त्यातलं आपल्याला थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. कळतं घेणार. मग त्याची काय मी लिस्ट इथं शो केलेली आहे. आलं लक्षात. कुठले कुठले स्टँडर्ड डिफाईन एक्सेप्शन क्लासेस आहेत, कुठले कुठले स्टँडर्ड डिफाईन काय एक्सेप्शन क्लासेस आहे. मग त्याचं मी इथं पहिलं जे काय आता मी वापरलेले जे आता आहे का आपलं आहे याचा नो आहे का 0 डिव्हिजन एरर इज इट क्लास झेड कॅपिटल आहे. आणि हा काय येतो ते मी आता माहितीच आहे, सांगायची गरज. हा कधी रेज होतो हे मी सांगायची गरज नाही, हे लक्षात आलं. आलं लक्षात. हे पहिलं मी काय घेतो ते सांगितले. नंतर दुसरा असेल, दुसरा मी आता थोडेसे हे एक्सप्लेन करतो म्हणजे लक्षात येईल. दुसरा जरा त्या रिलेटेड घेतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. भरपूर आहे त्यातले मी थोडेच दाखवलेले की ते त्या रिलेटेड जे काय असेल भरपूर आहे. तर जेवढे मी सांगितलेले असे भरपूर आहे. ठीक आहे. ही एरर घेतो. व्हॅल्यू एरर हा क्लास काय करतो, वाचा दिस, रीड आउट दिस. काय दिसतं ते बघा. येस काय सांगेल बघा. जनरली आपण डेटा टाईप लिहिलेलं आहे, पण ते आपण काय केलं बिल्ड इन फंक्शन आहे फॉर द डेटा टाईप ऍज व्हॅलिड टाईप ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणलेले, बट आर्ग्युमेंट आज इनव्हॅलिड व्हॅल्यूज यू हॅव टू स्पेसिफाय इयर्स. म्हणजे चुकीच्या पद्धतीने डेटा आसन केलं, चुकीच्या पद्धतीने डेटा आसन केलं. लक्षात येतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी असं म्हणलं तर ठीक आहे एक इंटिजर मी अशी व्हॅल्यू म्हणलं समजा हॅलो म्हणलं. आता ही हॅलो ही व्हॅल्यू स्ट्रिंग आहे, कुणी सांगा. हॅलो हा शब्द स्ट्रिंग आहे, पण त्याला जर तुम्ही असं ह्याच्या हिशोबाने ट्रीट केलं, काय इंटिजर फ्लोटच्या हिशोबाने ट्रीट केलं तर चालेल का, चालेल का नाही. किंवा त्याची काहीतरी ऍडिशन करायचा प्रयत्न केला, बरोबर. ए मध्ये हॅलो टाकला, बी मध्ये वर्ड टाकला आणि ए प्लस बी करायचा प्रयत्न केला, तर होईल का त्याची ऍडिशन नाही. म्हणजे असं म्हणजे त्या केसमध्ये जे काय असेल की चुकीच्या पद्धतीने जर त्या असाइन करायचा प्रयत्न केला तर त्या केसमध्ये ही व्हॅल्यू एरर येईल. कारण ऍक्च्युली ह्याच्यात डेटा टाईपचा कन्सेप्ट नाहीये. ऍक्च्युली काय आहे इथं डेटा टाईपचा कन्सेप्ट नाही. मी कारण तुम्हाला जर डेटा टाईपचा कन्सेप्ट असला तर लगेच ते क्लिअरली होते इनडायरेक्टली. पण ह्याच्यामध्ये काय जे तुमचे मोस्टली इनबिल्ड फंक्शन आहे. समजा आता ह्याच्यात हा प्रॉब्लेम कधी येतो, आता समजा इनबिल्ड फंक्शन आहे समजा
आता इनबिल्ट फंक्शन त्यांनी काहीतरी XYZ सांगितलं आणि ते फॉर्मॅट सांगितलं की बाबा ह्या इनबिल्ट फंक्शनला आमचा जो डेटा टाईप असेल किंवा आर्ग्युमेंट असेल इट मस्ट बी इंटिजरच पाहिजे. मग तुम्ही काहीतरी स्ट्रिंग पास केलं तर चालेल का? नाही. किंवा त्यांनी सांगितलं की आमचा जो काही रिटर्न डेटा टाईप असेल त्या फंक्शनचा काहीतरी ऑब्जेक्टच असला पाहिजे, तुम्ही काहीतरी वेगळंच रिटर्न केलं, मग त्या केसला ही व्हॅल्यू एरर येते. कारण इथं आपण ज्यावेळेस युज करतो त्यावेळेस डेटा टाईप कन्सेप्ट नाही, त्यामुळे ए मध्ये तुम्ही काही टाका, 5 टाका, ए मध्ये हॅलो टाका, त्या केसला काही प्रॉब्लेम नाही. पण मोस्टली काय होईल, जे स्टँडर्ड डिफाईन फंक्शन त्यांनी डिझाईन केलेले आहे मग त्यांनी स्पेसिफाय केले की बाबा ह्या स्टँडर्ड डिफाईन फंक्शनला हे आर्ग्युमेंट इंटिजर असले पाहिजे किंवा ह्या अमुक अमुक स्टँडर्ड डिफाईन फंक्शनला हे आर्ग्युमेंट काय पाहिजे, स्ट्रिंगच असले पाहिजे. हे त्या लँग्वेजनी किंवा ज्यांनी स्टँडर्ड डिफाईन फंक्शन डिझाईन केलेले त्यांनी ते फिक्सेशन केले. त्यांनी काय केले, ते फिक्सेशन केलेले. पण तुमचा रोल काय लक्षात आलं मला काय म्हणायचं, तुमचा रोल काय पाहिजे इनडायरेक्टली. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर तिथं ते स्टँडर्ड डिफाईन फंक्शन मध्ये तुम्ही आर्ग्युमेंट पास केले, यूज केले, तर त्या केसला तुम्हाला एक्सेप्शनला फेसिंग व्हायला आणि ही एरर येते तुम्हाला. ही आता ह्या एरर जे आता तुम्ही रन टाइम एरर बऱ्याचशा येऊन गेलेले आहे तुम्हाला, पण ते तुम्हाला माहित नाही की त्या रन टाइम एरर आहे. कळते काय ना? बऱ्याचशा एरर बघा एक्झिक्युशन करताना तुम्ही म्हणतात आम्ही प्रोग्राम तर बरोबर लिहिला, पण एक्झिक्युशन करताना ही एरर येते. ती एरर म्हणजे सगळ्या रन टाइम एरर. अशा ह्या एरर बऱ्याच वेळा येऊन गेलेल्या आहे. त्यातली ही एक तुमची असेल व्हॅल्यू एरर, जी मोस्ट प्रोबेबल चान्सेस आहे येण्याची इनडायरेक्टली. आता ह्याच्यामध्ये अजून बघा इथं जे सोपे आहे मी थोडे सांगतो. ही एरर बघा, व्हॉट इज दिस की एरर, कशाच्या रिलेटेड आहे थोडस सांगा. येस, की म्हणजे डिक्शनरी झालं. मग स्पष्ट सांगितले आता एखादी डिक्शनरी लिहिलेली तिथे व्हॅल्यू लिहिली, कीज नाही दिली, डेफिनेटली एरर येणार. लक्षात येते का? रन टाइम एरर येईल. म्हणजे काय मी म्हणलंय, व्हॅल्यू लिहिली, कीज लिहिलेली नाही किंवा त्या एरर येणारच तुमची. आलं लक्षात? मग ह्या केसला तुम्ही तुमच्या हिशोबाने की बाबा ही एरर काय, ही रन टाइम एरर आहे. हे जे काय असेल तुमच्या रन टाइम एरर आहे. आता नंतरची एरर बघा. एरर जे आहे काय कर, ओव्हरफ्लो एरर. काय येतं ओव्हरफ्लो एरर? ओव्हरफ्लो एरर ओव्हरफ्लो म्हणजे काय? येस, आता माहिती आहे ओव्हरफ्लो. आता ह्या रूमची कॅपॅसिटी 60 जण, 100 लोक बसू शकतात का? तर 100 काय झाले, ओव्हरफ्लो झाले. आणि ह्याचं लिमिटेशन 60. आणि तुम्ही जर 100 लोक सिटिंग अरेंजमेंट पॉईंट ऑफ इथं बसवले तर ओव्हरफ्लो असेल. इज सेम दॅट इज प्रत्येक व्हेरिएबल किंवा प्रत्येक व्हेरिएबल जो काय असेल डेटा टाइप असेल त्याला कॅपॅसिटी असते. आले असेल प्रत्येक म्हणजे जो इंटिजर असेल, फ्लोट असेल वगैरे वगैरे, याला प्रत्येकाला कॅपॅसिटी आहे. बियॉन्ड त्या कॅपॅसिटीच्या पुढे जर डेटा तुमचा गेला तर इट विल बी रेज ॲज ओव्हरफ्लो एरर. म्हणजे यू हॅव टू क्रॉस द मॅक्झिमम लिमिट. यू हॅव टू क्रॉस द मॅक्झिमम लिमिट. म्हणजे त्याची मॅक्झिमम लिमिट आहे बाबा कितीतरी 1 लाख कॅपॅसिटी आहे त्याची होल्डिंग करायची इंटिजर व्हॅल्यू. पण इफ यू क्रॉस द बियॉन्ड द 1 लाख, so definitely you have to showing the error. Definitely you have to showing the error. What is my points in that? म्हणजे this is nothing but the overflow error. This is nothing but the overflow. What is my points indirectly? तर हे एरर त्या अँगलनी तुम्ही फिक्सेशन करा. अर्थमेटिकल एरर. व्हॉट इज अर्थमेटिकल एरर? अर्थमेटिकल म्हणजे मॅथमॅटिकल रिलेटेड कॅल्क्युलेशन असेल, जे कॅल्क्युलेशन करताना यू हॅव टू रेज द दिस टाइप ऑफ एरर. मॅथमॅटिकल रिलेटेड जे काय कॅल्क्युलेशन आपण करतोय पण ते काय असेल, आता ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहे. कारण हे तर पायथॉन मोस्टली मॅथमॅटिक्सचा आणि पायथॉनचा जबरदस्त संबंध. जे मॅथ्स मध्ये जेवढं करतो इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, सगळ्या गोष्टी या पायथॉन मध्ये पॉसिबल. लक्षात, तुम्ही तुमचं इक्वेशन असेल, लाईन इक्वेशन असेल वगैरे वगैरे, जे काही गोष्टी तुम्ही मॅथ्स मध्ये बघितल्या इट कॅन बी पॉसिबल. लॉगरिथम असेल, लॉगचा बेस तुमचा कुठलाही असू दे, माहिती ना, लॉगला बेस असतो, 10 असतो, ई असतो. व्हॉट इज माय पॉइंट? येस नो, कुठलाही तुमचा असू दे लॉगरिथम, पण त्या रिलेटेड ह्याचा संबंध आहे. पण त्या रिलेटेड जर काही इश्यूज असेल तर ऑटोमॅटिकली इट विल बी रेज द दिस टाइप ऑफ एरर. नंतरच्या फ्लोट पॉइंट एरर असतो. फ्लोट पॉइंट म्हणजे काय, फ्लोटिंग रिलेटेड असतं. फ्लोट पॉइंटच्या रिलेटेड काही एरर असेल तर त्या केसमध्ये
तुमचा रेज होईल. जर फ्लोटिंग पॉइंट्स कॅल्क्युलेशनच्या रिलेटेड जे काही फेल्युअर आलेलं असेल तर इट विल बी शो द दिस टाइप ऑफ एरर इन दॅट. नंतर जे काही ठराविक सांगतोय. येस, ही एरर तुम्हाला बऱ्याच वेळा येते. अजून इम्पोर्ट वापरलेलं म्हणजे मग एका ठिकाणी इम्पोर्ट वापरले आपण. व्हॉट इज द इम्पोर्ट? एका ठिकाणी वापरल्यागत झाले. इम्पोर्ट मी शिकवणारच आहे, पण आय थिंक दॅट मला वाटतंय की वापरले. व्हॉट इज इम्पोर्ट? म्हणजे मला असं वाटतं इम्पोर्ट वापरल्यागत झाले. येस, तिथं कुठेतरी फिल्टरला का कुठेतरी मॅपला नाही, फिल्टरला आय थिंक कुठे वापरले, रिड्यूसला वापरले आय थिंक. इम्पोर्ट येणारच आहे, कारण इम्पोर्टचा रोल लय महत्वाचा आहे. एखादी एक्सटर्नल लायब्ररी असेल, पॅकेज असेल, ज्याला लायब्ररी म्हणतो की पॅकेज असेल. माझ्या प्रोग्रामिंग मध्ये त्यांनी डिमांड केली की हे लायब्ररी मला मस्ट मॅन्डेटरी पाहिजे, तर त्या केस मला इम्पोर्ट टाकायला लागतं की इम्पोर्ट मला करायला लागतं. ज्यावेळेस येईल त्यावेळेस कळेलच तुम्हाला. इम्पोर्ट तर आपण स्वतःच तयार करणारे, स्टँडर्ड डिफाईन असेल तर ते कसं यूज करायचं ते मी माझ्या रिड्यूस फंक्शन मध्ये पाहिलेले आहे किंवा येणार आहे नंतर इनडायरेक्ट. तर इम्पोर्ट एरर जर काही रेज व्हेन इम्पोर्ट स्टेटमेंट फेल, जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही काहीतरी इम्पोर्ट केलं, त्याचा जो काही फॉर्मॅट आहे तो जर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलेलाच नाही किंवा चुकीच्या पद्धतीने ट्रीट केलं, तर त्या केसमध्ये यू हॅव टू फेसिंग दिस टाइप ऑफ एरर. इम्पोर्ट रिलेटेड म्हणजे एखादा पॅकेज चुकीच्या पद्धतीने तुम्ही इम्पोर्ट करायचा प्रयत्न केला तर इन दॅट सिनारिओ दे विल बी गिव्ह द दिस टाइप ऑफ एरर, इम्पोर्ट एरर. नंतरचा असेल एंड ऑफ, ठीक आहे. नंतरचा जो सोपा मी घेतो, जस्ट मी चेक. सिंटॅक्स एरर. ठीक आहे, लक्ष द्या एकदा. आता असे भरपूर स्टँडर्ड डिफाईन मी त्यातले 5-6 सांगितलेले जे आपल्याला थोडंसं फॅमिलियर आहे. बाकीचं लगेच तुम्हाला एवढं त्या अँगलनी दिसणार नाही. हा एक घेतो म्हणजे लक्षात येईल. टाईप एरर काय सांगतो, टाईप एरर बघा. टाईप एरर काय सांगतो ते बघा. म्हणजे ऍक्च्युली डेटा टाईप रिलेटेड एरर आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा फंक्शन असेल वगैरे वगैरे असेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तो डेटा टाईप मेन्शन केलेला असेल, चुकीच्या पद्धतीने तो डेटा टाईप तुम्ही मेन्शन केलेला असेल तर त्या केसमध्ये टाईप एरर येणार. लक्षात, चुकीच्या पद्धतीने अर्थ कळतं. चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर तो मेन्शन केलेला असेल त्या सिनारीला you have to display as a type error. You have to display as a type error. Got it my points? लक्षात येतं का? ठीक आहे. अच्छा, भरपूर एरर आहे, तर आपल्याला तेवढा इंटरेस्ट नाहीये. फक्त तुम्हाला आता काय करायचं, आता ठीक आहे मी इथं काय सांगतो ते बघा. जर तुम्हाला एक्झॅक्ट माहित नाही की ह्या ब्लॉक मधून कुठल्या टाईपचं एक्सेप्शन रेज होणार आहे, माहितच नाही, तर तुम्ही सरळ हे एवढंच लिहा. कळलं का? लक्षात येतं. मग ह्याच्यात कुठल्याही टाईपचं एरर रेज होऊ द्या,
कुठलीही एरर येऊ द्या. कुठली एरर म्हणजे कळलं काही नाही. आता जाणीवपूर्वक मी आता एरर आणू शकत नाही, कारण एरर आणण्यासाठी तशी सिच्युएशन आणायला लागते. कळते की नाही? मी फक्त आता माझं सगळं फोर्स किंवा माझं सगळं पॉईंट 0 डिवाइडलाच असेल, कारण ती एरर आपण आणू शकतो. लक्ष येते का नाही? त्यामुळे इथं ज्यावेळेस मला ट्राय केस लिहायचंय तर तुम्हाला असंच लिहायचं इन जनरल. पण आता जर मला गॅरंटेड माहिती की याच्यात डिवाइड बाय झिरोची एरर, गॅरंटेड मला माहिती आहे डिवाइड बाय झिरो, तर मी काय करत, लक्ष द्या इकडं, गॅरंटेड मला माहिती आहे तर त्या केसला माझा 0 डिवाइडचा कुठला एरर आहे, कॉपी करतो आणि तो मी इथं मेन्शन करतो. पुढे गेला तो, येस, इथं काढतो आणि तो इथं मेन्शन. ओके. आता हा काय करण, हा ब्लॉक फक्त कुठला रिसिव्ह करण, स्पेसिफिक झाला, कुठला कॅच करण, हा जस ऑब्विसली 0 डिव्हिजन वालाच रिसिव्ह कर. बघा आता रन जर केला, इथं 5 लिहिला 0. अरे बाप, पुढे करतो मी, इथं 5 लिहिला, व्हॉट इट, येस और नो. आणि जर मला ह्याच्यापेक्षा वेगळी एरर आली, इथं वेगळी एरर आली म्हणजे ती समजा व्हॅल्यू एरर असेल, कुठली एरर असेल, व्हॅल्यू एरर, इज देअर रिसिव्ह दिस ब्लॉक, नाव दे आर स्पेसिफिक, नाव दे आर स्पेसिफिक. व्हॉट इज माय पॉइंट? नाही नाही नाही, ती एररला तो काय करत, त्याला ब्लॉक एक्सेप्ट ब्लॉक नाही मिळाला तर एरर दाखवेल. एक तर तुम्ही त्याचा जो ट्राय लिहिलेला आहे पण त्याचा रिसिव्हर लिहिला नाही, ती तर एरर फेकत आणि त्याच्याबरोबर तुमची पण एरर दाखवेल, तुम्ही कॅच नाही मॅच झाला त्याला, किंवा एक्सेप्ट ब्लॉक मॅच नाही झाला, ती पण एरर फेकून टाकते. म्हणजे काय होईल, एररवर एरर येईल असं मी म्हणतो. लक्ष येते का नाही? मग जर तुम्हाला स्पेसिफिक एररचं नॉलेज असेल, स्पेसिफिक माझ्या ह्या कोडमध्ये हीच एरर आहे, ह्याच्यापेक्षा वेगळी येऊ शकत नाही, त्या केसमध्ये तुम्ही गॅरंटेड स्पेसिफिक असं लिहू शकता. स्पेसिफिक असं लिहू शकता. इथं तुम्ही स्पेसिफिक क्लास लिहा आणि त्याचा ऑब्जेक्ट जो ई असेल तो इथे लिहा. म्हणजे ज्या टायमाला ती एरर येईल, त्या एररचा जो काही मेसेज वगैरे आहे ते कशात जाईल रे, ई मध्ये जाईल. कळतं की डायरेक्ट, व्हॉट इज माय पॉइंट इन डायरेक्ट. अदरवाईज जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल की बाबा ह्या ब्लॉक मध्ये आता मला कुठली एरर येऊ शकते, व्हॅल्यू एरर येईल, 0 डिवाइड येईल, अजून काही XYZ एरर येईल, जी काय असेल ते, कळतंय काही नाही, किंवा टाईप एरर येईल, कुठली एरर येईल, मग अशा केसमध्ये मी रिस्क घेणार नाही. अशा केसमध्ये फक्त मी काय टाकणार, खाली लिहिणार मी एक्सेप्शन लिहिणार. एक्सेप्शन काय लिहिणार मी, एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे काय आता इथं मी सांगतो. एक्सेप्शन मध्ये मी आता सांगितलेलं की हा असा क्लास आहे की ज्याला बॉस म्हणतो, सगळ्या टाईपच्या एरर तो काय करतो, रिसिव्ह करतो. ऑल टाइप ऑफ एरर दॅट कॅन बी हँडल दिस टाइप ऑफ क्लास. व्हॉट इज माय पॉइंट, आलेक्शन, नो वरी अबाउट दिस. म्हणजे तुम्हाला काळजी करायचं कारण नाही बाबा ह्याच्यात कुठली एरर येते, मग मी कसं हँडल करू. तुमचा रोल फक्त एवढंच द्या, जस्ट यू स्पेसिफाय द एक्सेप्शन. हा काय झाला, इट कॅन बी हँडल द ऑल टाइप ऑफ एरर विच आर रेज इन दिस पर्टिक्युलर ब्लॉक. आले लक्षात, ऑल टाइप ऑफ एरर, मग कुठली एरर येऊ द्या, तुमची व्हॅल्यू एरर येऊ द्या, टाइप एरर येऊ द्या, 0 डिवाइड बाय एरर येऊ द्या, अजून काय इंडेक्स एरर येऊ द्या, काय कुठल्या टाइपची एरर असू द्या, ऑल टाइप ऑफ एरर दॅट कॅन बी हँडल बाय युअर दिस एक्सेप्ट ब्लॉक. गॉट इट माय पॉइंट, येस और नो. आले लक्षात. पण हे कधी करायचं, ज्याला आपण म्हणतो ना एवढं लिहून टाकायचं, सगळं त्याच्यावर सोपून द्या, बरोबर का नाही. तुम्हाला सांगितलं, प्रोजेक्ट मॅनेजरने सांगितलं मला ट्राय कॅच पाहिजे, लिहून टाकलं, संपलं विषय. आणि स्पेसिफिक एक्सेप्शनला काय लागेल तुम्हाला, तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल त्यावर. तुम्हाला ते कळलं पाहिजे की या 1000 लाईनीमध्ये एवढेच एक्सेप्शन येतात. हे तुम्हाला ज्यावेळेस कळत त्यावेळेस तुम्ही तसं लिहू शकता. कळतंय का नाही, त्यावेळेस तुम्हाला ते पाहिजे. उद्या जर त्या 1000 लाईनीमध्ये भलतंच काय एक्सेप्शन आलं, ते जर मॅच नाही झालं तर अजून प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण एकदा थ्रो केल्यानंतर ते त्याला एक्सेप्ट ब्लॉक मध्ये तो जाणं गरजेचंच आहे. when you are the raise the error, it must be handle the except block. कळते का नाही, it must be handle the except block.
आणि जर चुकून एक्सेप्ट ब्लॉक तुम्ही नाही लिहिला तर डेफिनेटली यू हॅव टू ट्रबल. आले ट्रबल असेल तुम्हाला. व्हॉट इज माय पॉइंट? येस ऑर नो? कन्सेप्ट कळलाय मला काय म्हणायचं इनडायरेक्टली? लक्ष झालं? मग आता तुम्ही इथून पुढं कधी लिहिलं, कधी छोटा कोड लिहिला तरी एवढंच लिहिलं. आलं लक्षात? येस ऑर नो? मग इथं मी आता आपण शिकणार आहे म्हणून आता आपण स्पेसिफिक बघणार आहे. कारण आपण आता तो चॅप्टर शिकतोय त्यामुळे आपण स्पेसिफिकवर आपला जास्त फोकस असणार. पण अदरवाईज ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट मध्ये काम करता, ज्यावेळेस तुम्ही कोड लिहिता त्यावेळेस तुम्ही असंच लिहिणार. लॉजिक आहे ते ट्राय मध्ये टाकणार आणि जे काही तुमचं जे आहे ते कसं टाकणार, एक्सेप्ट ब्लॉक मध्ये टाकणार. बस तुमचा रोल ओव्हर, खतम. लक्ष झालं? इनडायरेक्टली कन्सेप्ट कळला मला काय म्हणायचं? तुमचा रोल सांग. अदरवाईज या चॅप्टरचा मिनिंग तेवढाच आहे, पण आता आपण डिटेल शिकतोय जरा. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला एवढंच टाकायचं. मी इथं असं म्हणू शकतो, इट हँडल्स ऑल टाइप ऑफ एक्सेप्शन. ईच्या जागी तुमचं नाव काढलं तरी चालेल. हा ऑब्जेक्ट आहे. जसं ओबी इक्वल टू पर्सन असं करतो ना आपण, तसं आहे. लिहून घ्या एवढं. राईट डाऊन दिस. This conference will now be recorded. त्याच्यामध्ये काय सांगितले लक्षात आले? कुठलंच एक्सेप्शन नाही आलं तर समजा आता कुठलंच एक्सेप्शन जर रेज नाही आलं तर तुमचा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. कळते? जसं मी इथं केले तेच. इथं 4 टाकलं, नंतर 2 टाकलं, आलाय मेसेज ऑपरेशन इज ओव्हर. म्हणजे कुठलंच मॅच नाही झालं तर त्या केसला हा तुमचा पार्ट एक्झिक्यूट होईल. कुठलंच एक्सेप्शन नाही आलं तर मी म्हणतो, कळलं का? नो एक्सेप्शन, त्या केसमध्ये एल्स ब्लॉक यू हॅव टू इव्हॅल्युएट.